आपली टीम जयेंद्र वाघे आणि टीम या स्पर्धेचे नियम असतील पूर्ण करा. हॅलो 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 हॅलो. चला गेम ऑन करायची आहे. पहिले षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर रोहित ठक्कर. दोन बॅटर आपण पाहिले तर ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. सूरज आणि कल्पेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमसाई बंगले टीम कडनं. रोहित ठक्करचा पुढचा बॉल टॉस बॉल होता या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. लेग बायच्या सुरूमध्ये तुमच्या धावा किती असतील? एक. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लेग बाईच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले दोन याकड्यावरती. रोहित ठक्करचा हा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. ओहो पहिल्या अटॅम्प मध्ये मात्र झेल सोडला होता दुसऱ्या अटॅम्प मध्ये या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल मिस्टर कल्पेश. पहिला धक्का बसला गेला ओमसाई स्पोर्ट बंगली टीमला. एवढंच आपण पाहिलं तर मग कल्पेश मात्र बास झालाय. 3 ओव्हरचा हा मॅच आहे आणि 3 ओव्हर मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जास्तीत 4 ओव्हरचा मॅच आहे. थोडेसे कन्फ्युज लगेच झाले सर्व खेळाडू म्हणजे गेम वरती लक्ष आहे सर्वांचा. आम्ही देखील थोडीशी मजा घेतोय कोणाकोणाचं लक्ष मात्र आहे गेम वरती. रोहित ठक्करचं लक्ष मात्र लगेच आमच्यापर्यंत गेलं होतं. रोहितच्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वाघोबा स्पोर्ट टिवरी टीम मध्ये आपण पाहिलं तर मग फक्त 10 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग हार्दिक एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि या मॅच मध्ये हार्दिकनं चांगला खेळ मात्र जरूर पाहायला मिळेल. आज सूरज मालीचा रोल मात्र हार्दिकला करावा लागेल. हार्दिक बलंगे चांगले खेळाडू आहेत. आडव्या बॅटनं चेंडूवरती यावेळेस आक्रमण केलं गेलंय. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली आहे 4 या कड्यावरती. सूरज अँड आता मात्र नंबर 3 वरती आपण पहिला खेळाडू तर समीर. फुलटॉस बॉल आणि चेंडूला मात्र उडवलंय परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील फक्त या ठिकाणी 2 आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि धाव फलकातील धावा लागल्या गेल्यात 6. म्हणजेच वर्चस्व आपण या ठिकाणी पाहिलं तर
बॉलिंग करणारी टीम वाघोबा टिव्हरीस आपल्याला डिग्री पाहायला मिळालंय. एवढासा फुलटॉस बॉल होता परंतु फटका सुंदर. 2 धावा निश्चितच मिळाल्या गेल्या पण डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झाला होता. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खूप चांगल्या टीम जरूर आज या यंग मराठा ट्रॉफी मध्ये आपण पाहिल्यात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग 2 सामने जिंकले ते म्हणजेच आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमनं. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग चांगला कारनामा केला आहे तो म्हणजेच साई कृपा स्फोट राजावलीच्या संघानं. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जयेश कुठला संघ येईल तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. एवढं षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पाण्यात थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आपण या ठिकाणी पाहिला. आणि निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 1 बाद 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहिलं तर ओमसाई स्फोट बंगली टीमच्या माध्यमातून जी सुरुवात झाली आहे ती मग पॉझिटिव्ह आहे की मग थोडीशी निगेटिव्ह आहे? थोडंसं मी तर म्हणेन संयमाचा खेळ केला जाते म्हणजे सावधगिरीने हा पण खेळ चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून जर बघितला तर 4 ओव्हरमध्ये म्हणजेच टेम्परामेंट म्हणजेच काय तर पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं मी म्हणेन की विकेट गमावल्यानंतर त्याने मोमेंटमला गमवायचं नाही त्या अनुषंगाने म्हणजे सावधगिरीने खेळ केला आहे. परंतु इथून येणारे 3 षटकं त्यांना इथून आता जी सावधगिरी बाळगली आहे ना त्याचा फायदा घ्यायचा आहे किंवा अंदाजा देखील लावावा लागतो मैदानाचा. कारण की पहिली मॅच आपण खेळतो या मैदानाचा नक्कीच त्यांना अनुभव नाही आहे, नक्कीच गोलंदाजीचा अनुभव नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण बघितलं की थोडा वेळ त्याने घेतला आहे. परंतु आता मग तो वेळ घेतल्यानंतर इथून पूर्णपणे दोन्ही खेळाडूंना सेट करून घेतलं आणि मग सेट झाले तर मग चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला जर बघायला मिळेल आणि कदाचित चांगल्या धावा फलकावर लगावतील. गोवा स्पोर्ट्स टीव्ही टीम थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा ही तुम्हाला विनंती असेल. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिला तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकाती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 6. आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. सूरज शॅन त्याला साथ देण्याकरिता समीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ दोघांना मात्र या ठिकाणी करावा लागेल. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती रोशन आलेत. रोशनच्या खात्यातील हा पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस चांगला फटका आहे ऑफ साईडला. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सूरजच्या बॅट मधनं आला है चौकार 4 रन. धन्यवाद. 250 चमकाराच्या सायना आता मात्र धाव फलक दुहेरीकडे मध्ये जाऊन पोहोचलं गेलं. 10 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल रोशनचा. शीटचा फटका आणि काय जबरदस्त टायमिंग यावेळेस साधलं गेलं सूरजनं आणि चेंडूला फाटवलंय. सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता आला हा षटकार. धन्यवाद. जयेश सूरज तो 2 धारी तलवार निकली. अल्टी पलटी दे घुमा के. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे परंतु प्रोटेक्शन होत. अडवलं गेले बॉलला. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस रोशनचा पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परंतु आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य अजयजी वरठा साहेबांचं शुभागमन झालेलं आहे.
आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तर त्यांचे मित्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी ओहो एक सिंगल मात्र वेगाने पूर्ण केली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. दुर्गाबाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे यंग मराठा ट्रॉफी 2025 मध्ये. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. रोशनचा हा पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग पायांना फॉलो करणारा बॉल होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग डावेस्टीच्या बाहेर मात्र जरूर पिचिंग पाहायला मिळाली. वाईट बॉल. हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सोडवलाय ऑफसाईडला, परंतु सुंदर शेल पकडला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सीमा रेषेला मात्र थोडासा पाय आहे तो स्पर्श झालाय, त्याच कारणानं एक चांगली खेळाडू वृत्ती देखील दाखवली आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा षटकार आलाय सूरजच्या बॅट मध्ये आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचला 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जयेश पहिल्या षटकामध्ये 6 आणि त्याच्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये फलंदाज सूरजनं. चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस मात्र टॉफेस लागले गेले विकेट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग निलेश परेडच्या माध्यमातून हा शेल मात्र सुटला गेलाय. भरपूर काल या ठिकाणी आपण पाहिला तर मध्ये हवेमध्ये हा शॉट मात्र निश्चितच पाहायला मिळाला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ जयेश मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकाती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. रोशन पाटील यांच्याकडनं मात्र पारितोषिक सूरज साठी आलंय 200 रुपयाचं. मात्र या ठिकाणी आता जर षटकार मारला तर हे पारितोषिक आलंय. षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर कार्पेटच्या सायना चेंडूला मात्र बिन विकेटच्या दिशेने खेळलं गेलंय. खरा प्रदर्शन कैलास त्या ठिकाणी होते आणि कैलास कडनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग करण बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि त्याच्या विरोधामध्ये चांगले बॅटिंग केले जाते समीरच्या माध्यमातून. समीरच्या बॅट मधून आलाय हा चौकार आणि चौकारांना धावसंख्येचा देखील बदलला आहे. आकार धावसंख्या जाऊन पोचली गेली 31 आकड्यावरती. भूषण जाबर यांच्या माध्यमातून पारितोषिक मात्र लागू झाले 3 वाईट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज 200 रुपयाचं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू करण नाईकचा आपल्याला चांगला जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 31 आकड्यावरती. करण पुन्हा एकदा लेफ्टमनं मारा करतोय. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता ऑन साइडला उलवलाय आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल मात्र पकडलाय रोशन. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागतोय ओमसाई स्पोर्ट बंगली टीमला. फलंदाज समीर मात्र ठिकाणी आउट.
दोन फलंदाज मात्र बाद झालेत ओमसाई स्पोर्ट बंगली टीमचे. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीला कल्पेश बाद झाला, त्याच्यानंतर मात्र समीरने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण आता मात्र नंबर 4 या क्रमांकावरती येतोय मिस्टर नितेश. करणचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटशी टॉफेज लागलं गेलं आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये नितेश देखील बाज झाला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग 31 धावा पाहायला मिळतात आणि 31च्या धावसंख्येवरती मात्र आपण पाहिलं तर मग बॅक टू बॅक 2 खेळाडू मात्र बाद झालेत आणि ते डगआउटला देखील परतलेत. आता मात्र आणखी एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय सुमित. सध्या तरी सूरज काठेचा चांगला रोल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि यावेळेस त्याला साथ देण्याकरिता सुमित देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 वाईट टाकले तर मग भूषण साबर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल त्या बॉलरला. भूषण साबर दादांना विनंती आहे, आपण निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर डबल माइंड न केलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. दोन धावा या ठिकाणी निश्चितच येतील. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले 33च्या घरामध्ये. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. करणच्या खात्यातील चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे धावफलकावरती 33 रन. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि तेच या ठिकाणी पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू मात्र वाईट असणार आहे. अवंताच्या स्तरामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. टीमची धाव संख्या आपण पाहिले तर मग जाऊन पोचले 34च्या घरामध्ये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग प्ले अँड मिस डॉट बॉल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे. यानंतर विजय संघ आणि त्यांच्या समेत आपण पाहणार आहोत विरा 11 धाणीव संघ आपण पाहणार आहोत. यावेळेस 4थं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत जयेश वर्गना. पहिला बॉल तेज तरार होता. ये चलती फिरती दुकान बाहर से चलिए. जयेशचा पुढचा बॉल. यावेळेस हवेमध्ये हा फटका खेळला गेलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु रोहित ठक्कड करणं झाली आहे चुकी. हार्दिक बलंगे वेगाने धावतायत आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील या ठिकाणी 2 धावा. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचले 36 आकड्यावरती. आज हार्दिक बलंगेची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कारण एका हाताने षटकार मारण्यासाठी निश्चितच ते ओळखले जात आहेत. जयचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुढे सरसावून निश्चितच चेंडूला मात्र फोर्स केलं होतं परंतु सुंदर क्षेत्ररक्षण रोशनचं पाहायला मिळालं.
कदाचित चेंडू जर अडवला नसता तर मग हा फ्लायटेट षटकार जरूर पाहायला मिळाला असता, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि दोन्ही टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 38 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. बॉल टाकून झाले तर 4. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग धावफलकावरती थोडासा आलेख लागला गेलाय. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हार्दिक बलंग याच्याकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता, परंतु एक चांगले उडी जरूर मारली होती. त्यांच्याकडे छोटे समर्थक या ठिकाणी आहेत, ते देखील हसतायत हार्दिकला, परंतु चेंडू मात्र जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील या ठिकाणी 2 आणि 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचली आहे 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला. एवढंच आपण पाहिलं तर मग सूरज आणि स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. सूरजने चांगला खेळ केलाय, तो सलामीला आला होता, चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहित ठक्कर चेंडूच्या खाली मात्र या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाला होता, परंतु रोशनच्या माध्यमातून चांगला बॅकअप मिळाला गेला त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा मात्र कंप्लीट केले आहेत आणि निश्चितच 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 11च्या सरासरीनं 44 धावा मात्र पूर्ण करायचे आहेत प्रति षटकामागे. त्या म्हणजेच वाघोबा स्फोट टिवरी संघाला. आणि या 44 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जेडी. परंतु त्याच्या अगोदर आपण जाऊया महेंद्र पवार याच्याकडे, एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण परत विराजमान होऊया. महाराज की मी निघालो, तुम्ही येता का?
सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर अशी धून ऐकायला आपल्याला मिळाली. तमाम आलेल्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTSCA या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करत आहे. चला आता मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये वळूया. ओम साई बंगली टीम आपण पाहिली आहे तरी नुकतीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये दाखल झालेली आहे आणि दाखल झाल्यानंतर दखल घेतली आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाची. कारण की पहिला ऑफिशियल मॅच खेळत असताना आणि त्यांनी फलकावर लगावलेले आहेत 43 धावा. 44 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचं आहे. 11ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये प्राप्त करायची आहे. आघाडीचे 2 खेळाडू वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमचे पाहतोय आपण कैलास असतील आणि त्यांच्यासोबत आपण पाहिली आहे तर अप्रतिम खेळाडू खेळण्यासाठी ओळखले जाणार आहे. म्हणजेच आपण पाहिले तर मिस्टर करण नाईक आपण पाहिलं तर हे 2 खेळाडू म्हणजेच करण नाईक याचा उच्चार करायचा झाला तर दुधारी तलवार आणि कशी तलवार आहे ते देखील तुम्हाला सांगेन. ओमसाई टीमचा आपण विचार केला तर मग एक चांगली टीम आहे. कारण की या टीममध्ये आपण एक खेळाडू जरूर पाहायचो. आज मात्र कालांतराने आपल्यापासून दूर गेलेत. विशाल सालकर नक्कीच या खेळाडू नक्कीच आपण पाहिलं या टीममध्येच देखील आपण पाहायचो नेहमी. मॅचला होत आहे सुरुवात. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नियमावली मित्रांनो हे लक्षात असू द्या. मॅचच्या दरम्यान एखादा एक्स्ट्रा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये आला तर मग पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. लक्षात असू द्या. जर तुम्हाला नियम माहीत नसतील तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो. उमेश बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन झालेत सज्ज. समोर आहे लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर कैलास डोंगरकर. काही रूल्स असतील, नियम्स असतील नक्कीच माहीत नसतील तर पंचांकडून नक्कीच ते रूल्ससुद्धा कळवले जातील. आणि आणखीन काय जर ऑन मॅचमध्ये तुम्हाला नियम नक्कीच लक्षात घ्यायचे असेल तर तुम्ही पंचांच्या नक्कीच विचारा. कारण की मनामध्ये कोणतीच शंका ठेवू नका आणि जर शंका असेल तर शंकांचं निवारण देखील आपण करून घ्या. पहिला चेंडू आपण पाहिला आणि नो बॉलचा इशारा अगदी आपण पाहू शकतोय. नो बॉलचा इशारा नक्कीच जो दिला गेलाय. कारण की नक्कीच आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय हे लक्षात असायला हवं. तुम्ही क्रिकेट स्पर्धा खेळतात. क्रिकेट स्पर्धेमध्ये नक्कीच अशा प्रकारचे आपण पाहिलं तर फील्ड सेटअप आपण पाहिलं तर नक्कीच असायला हवं. नक्कीच ते मात्र आपण पाहिलं तर यावेळेला दर्शवलं जाता येतं. आणि पंच देखील सांगतायत की एक जर खेळाडू तुम्ही एक्स्ट्रा जर एका साईडला ठेवला तर मग तुम्हाला पॅनलाइज म्हणजेच नो बॉल मात्र नक्कीच घोषित केला जातं. आणि ते चित्र पाहायला मिळालं. अगदी इट इज आपण पाहिलं तर एका क्षेत्रामध्ये आपल्याला जे 6 खेळाडू पाहायला मिळाले त्याच प्रमुख कारणामुळे फील्ड प्लेसमेंटमुळे आपण बघितलं की नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून दिला. चला मॅच आता आपण पाहिला. हा विनंती असेल बघा तुमचे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत रोशन यांना विनंती करते की करणार तर असतील ओमसाई बंगली टीम नक्कीच दखल घ्या. कारण की मैदानाच्या आतमध्ये झालं तर तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. लक्षात असू द्या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हणजे नियमांसाठी ओळखलं जात आहे. फुलटॉस चेंडू यावेळेला आपण पाहतो स्पिन केला. हवेत चेंडू आहे. फिल्डर थोडे लांब राहिले तिथे सूरज होते परंतु त्यांच्या निदर्शनास चेंडू वेळेस आला नाहीये. तेच कारण आपण पाहिलं की फटका भरपूर वेळ हवेत होता. बघा इथून 44 धावा पूर्ण करायचे तर कैलास डोंगरकर हा खेळाडू आहे ज्याचा कॅच मात्र निर्माण झाला होता. तो पकडायला हवा होता परंतु जो कॅच आपण पाहिलं तर अगदी सेफ लँड झाला. उमेश आपण पाहिलं तर जे पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज झाला मॅन्ट्रंटी पावडेच्या षटकामध्ये सध्या तरी चांगल्या प्रकारे फेकत असताना पहिला नो फेकला परंतु नक्कीच आपण पाहिलं इथून एकंदरीत आपण पाहिलं की इथून वाईट चेंडूचा मात्र इशारा. कारण की जरी कॅच पकडला असता तिथे तरी आपण बघितलं की मग तो फ्री हिटचा बॉल देखील होता. इथून आपण पाहिलं इथून वाईट आलेला आहे. अगदी आपण पाहू शकतो मग टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल.
टीमची टोटल आपण पाहिली आहे, पाहायला मिळते आपल्याला 4. फुलटॉस या वेळेला टर्न केलाय मनगट या साईने, सरळ डाऊन द शॉट चाललाय चेंडू वेगानं अगदी बाउंड्री लाईनच्या पार, अंतिम क्षणाला निघून जाईल. स्टेट 4 धावा, चौकार. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी, ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस नक्कीच आपण भारी. पाहिलं तरी ते चेंडू थोडा गोल झालेला आहे आणि तो शोधला जातोय. चला दुसरा त्या नक्कीच सापडत नसेल तर इथेच गेलाय, इथेच गेलाय. अगदी चर्चा करायची झाली आहे तर मग चौकार मात्र मिळवून दिलाय आणि चौकार आणि नंतर आपण बघितलं की टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. बघा थोडंसं ज्या मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांवर नक्कीच नियंत्रण ठेवा अशी विनंती करेन मी. आयोजक असतील तर कैलाससाठी पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळलेला फटका कौकानर क्षेत्रामध्ये मस्तक वरून सूरजच्या दिले चेंडूने दस्तक, चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांसाठी. आणखी निकालाय लगातार दुसऱ्यांदा हा चौकार, 4 धावा. अगपोरी मी अक्षयची आयटम मला रोज येत्याची आठवण. थँक यू डीजे. नक्कीच अक्षय खुर्चीमध्ये बसलेत. हा हात पण केला, इशारा केलाय त्याने, लगेच गाणं ऐकला. चांगला फटका आहे कैलासच्या बॅट मधून. आपण पाहिलं सलगचा 3रा चौकार पाहायला मिळालाय. अगदी चौकाराची हॅट्रिक्स मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळते. काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते, सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. ज्याप्रमाणे कैलास डोंगरकरनं आपण पाहिलं तर प्रभावी कामगिरी केली या ओव्हरमध्ये. टीमची टोटल तब्बल पोचली गेली आहे 16च्या घरामध्ये. काय मोठी सुरुवात. जवळजवळ आपण बघितलं ती ज्याप्रमाणे 44 म्हणजे जी सरासरी आपण पाहिली आहे ना तर 11ची होती आणि 11ची सरासरी मिळवायची होती, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमचे 12वे खेळाडू भरपूर खुश आहेत. आणखीन एक चांगला फटका कैलासच्या बॅट मधून. हा मोठा धमाका, धमाकेदार हा षटकार मात्र या वेळेला मात्र कॉर्नर सीमारेखा पार पाहायला मिळतोय आणि आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना ठाकम ठोक फलंदाजी कैलासनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केले सादर. थँक्यू डीजे. 22 धावा फलकावर, एक चेंडू आणखीन शिल्लक आहे. उमेशला मात्र भरपूर मार पडला गेलाय. पुन्हा एकदा पण पाहिला तर चांगला फटका. सूरज या वेळेला मात्र पुढे सरसावले आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या वेळेला कॅच कलेक्ट केला जात आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जसंच तसं उत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये कैलासने आपली कामगिरी मात्र आपण पाहिली आहे तर भरपूर चांगल्या प्रमाणे मात्र पूर्ण केली आहे. पहिल्या षटकामध्ये फलकावर लगावले त्यांनी नक्कीच 22 धावा, 44 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिली आहे तर मोठी सुरुवात आपण पाहिली तर एक मोठा विस्फोटक स्टार्ट मिळवून दिला गेला आहे. परंतु इथून आपण पाहिली आहे ना तर मॅच जिंकण्यासाठी आता आणखीन 22 धाव्यांची गरज देखील असणार आहे. परंतु चेंडू शिल्लक असतील. इथून आपण पाहिले तर 18 मध्ये 22 धावा करायचे आहेत. या मॅचला मात्र जिंकायचं आहे, परंतु एका बाजूने पूर्ण केल्या जातील की मग रोखल्या जातील या मॅच मध्ये काय घडते. घेऊ एक छोटा म्युझिकल ब्रेक. पुन्हा एकदा पॉवर का पॉवर डीजे महेंद्र पवारला देऊया संधी.
थँक्यू डीजे वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीम. म्हणजे जर आपण पाहिली आहे ना तर या सीझनमध्ये सरपंच उपसरपंच चषकाचं नक्कीच एक दिमागदार आयोजन आपल्याला टीव्हीच्या मैदानावर देखील होताना पाहायला मिळालं. यजमान नक्कीच आपण पाहिलं तर जे होते त्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी अगदी थाटामाटामध्ये पूर्ण केलं होतं. नक्कीच म्हणजे ज्याप्रमाणे ही टीम आपण पाहिली जेव्हा खेळत असते मग त्या संघाच्या सोबत नक्कीच विद्यमान सरपंच म्हणजेच रवींद्रजी ठक्कर साहेब जे नेहमी सोबत असतात परंतु आता नाही आहेत. परंतु मॅच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. निलेश चे नॉस्टायकिनकडे नक्कीच आमचे आयोजक आम्हाला सूचना देत आहेत की मंचाच्या दिशेने मी विनंती करतोय टेनिस क्रिकेट विश्वामधील 2 नामवंत खेळाडू म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा जो आला आहे मिस्टर प्रकाश म्हणजेच ॲप्पी अँड विश्वनाथ जाधव यांना विनंती करतो की आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा. दोन्ही आपण बघितलं तर पालघरमध्ये दोन्ही खेळाडूंचा एक दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकतो इथून धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर मग वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीम आता चांगला दिसून येतोय. आणि नक्कीच रवींद्रजी ठक्कर साहेबांची आपण चर्चा करत होतो. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ते सातत्याने या संघाच्या जोडीनं मात्र जोडलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आज नाही आहेत परंतु नक्कीच त्यांची चर्चा होते कारण की वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही या संघाचा सरपंच आणि उपसरपंच चषक आपण देखील पाहिला होता. प्लॅन मिस आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू अगदी आपण पाहू शकते. तर मी विनंती करेन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच पालघर क्रिकेटचं आपण पाहिलं नक्कीच ज्याने आपण पाहिलं आत्तापर्यंत जो ब्रँड बनवला म्हणजे विश्वनाथ जाधव त्यांच्यासोबतच आपण पाहिलं तर नक्कीच प्रकाशजी तुमडा म्हणजेच ॲप्पी यांना विनंती करते की आपण प्लीज मंचावर या. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव यांना नक्कीच आपण पाहिलं तर जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जोडलं गेलं त्यामध्ये प्रमुख कारण ॲप्पीसुद्धा राहिले होते. धावा मात्र इथे मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलं होतं. निलेश परेड याला आपण पाहिलं गेलं. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर करण नायक ही जोडी आपण पाहिली आहे. आत्ता मैदानाच्या आतमध्ये सूरज याच्या गोलंदाजीमध्ये फेकून झालेली चेंडूची आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत आपण पाहू शकतोय 3 आणि फलकावर धावा आपण पाहिल्या 26 धावा. नक्कीच 2 मिनिटं 5 थांबा. चलो फास्ट चलो जल्दी चलो. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निलेशसाठी लेफ्ट हँडेड फलंदाज यंगस्टर प्रभावी खेळाडू आहेत. खोल टप्प्यामध्ये चेंडू हाताळला जातोय. खोदून काढले चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने म्हणजे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकतो तिथे चेंडू गेलाय. अगदी आपण बघितलं 2 धावा तिथे सहज मिळतील. जिंकण्यासाठी आपण बघितलं तर जे लक्ष सेट केलंय टार्गेट सेट केलंय 44 धाव्यांचं म्हणजे झालेल्या फलकावर 28 धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण नजर टाकली तर अजूनसुद्धा जवळजवळ धाव्यांची गरज आहे. नक्कीच छोटा कॅल्क्युलेटर आहे नक्कीच आणि त्यांनी लगेच सांगितलं आम्हाला 16 धावा हव्या आहेत. वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीमसाठी आपण पाहिलं तर इंटरेस्टेड आहेत कारण की 12व्या खेळाडूची भूमिका पूर्ण करतायत आणि नक्कीच आमचे ऑफिशियल जोपर्यंत आम्हाला माहिती पोहोचवत होते त्यांनी पहिल्यांदाच पोहोचवली गेली म्हणजेच गणिताचा विषय नक्कीच चांगला आहे आणि खास आहे. 5 चेंडू फेकून झाले 1 चेंडू शिल्लक आहे. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला जातोय. सेफ फटका पाहायला मिळतोय. उमेश पुढे आले. धाव मात्र 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का नाही. अगदी आपण पाहिलं तर 1च धाव टीमची टोटल पोहोचली गेली आहे. तीसच्या घरामध्ये यस डेफिनेटली आपण पाहिलं आणखीन 14 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील 12. मॅच आपण पाहिलं तर नक्कीच एका बाजूने ज्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खेचला गेलाय परंतु अजून संपला नाहीये. 12-14 प्रति जवळजवळ स्कोर पाहिला ओव्हरच्या मागे आपण पाहिलं तर 7
आणि ज्या 7 धावा करणं इतका मात्र आपण पाहिलं तर कठीण जाणार नाही आहे, की जवळजवळ दोन्ही बॅटर चांगले सेट झालेत. कैलास यांची तारीफ करावी लागेल, जी सुरुवातीला आपण पाहिली ज्यांनी खेळी केली आहे आणि त्या खेळीचा फायदा भरपूर मात्र मोठा झाला आहे. आता तिसऱ्या गोलंदाजीमध्ये पाहूया सुमित. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला, उजव्या हाताने मारा करेल. पहिला चेंडू स्पिन करण्याचा पूर्णपणे केला होता. अगदी आपण पाहिला तर च्या अनुषंगाने पण पाहू शकतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला डॉट चेंडू आलाय. अशा प्रकारचे आणखीन भरपूर मात्र आपण पाहिले तर मग डॉट चेंडू हवेत ओमसाई बंगली टीमला. सरळ फटका खेळलाय, स्टेट टाईपचा फटका. फिल्डिंग मात्र मिस झाली आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेखा पार. यंग मराठा चषकातील हाल शानदार फटका. चौकार. 4 धावा. थँक्यू. चौतीस धावा. 10 धाव्यांची गरज आहे. 10 मध्ये 10. फुलटॉस होता, व्यवस्थित आला नाही रडार मध्ये. फिल्डर आहे तर कॅच ड्रॉप झालाय. पाहायला मिळतं इथे कॅचेस विन मॅचेस, परंतु कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळाल्या. आपण पाहिलं तर मग आता समीकरण राहिलंय 8 धाव्यांचं इथून दूर. एकच घेतलाय का? डेफिनेटली आपण बघितलं तर असं मला वाटलं की 2 धावा घेतल्या, परंतु थोडं माझं लक्ष कॅचकडे होतं. मग फलंदाज मात्र आपण बघितलं की एकच धावीवर समाधानी राहिले आणि आमचे स्कोर आम्हाला सांगतात की एकच धाव घेतली आहे तिथे. या वेळेला उडवलाय चेंडूला, केले स्वान. मिड विकेट. सीमा रेखा बाहेर आणि आला उत्तुंग षटकार. 6 धावा. आणि मला वाटते देवाचं स्वागत केलंय तिकडे. षटकार. बघा आता इथून चित्र पलटलं पूर्णपणे. 3 धाव्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. बॉल दे. आणि म्हणूनच आपण बघितलं की जिथे स्ट्राईक फक्त आपण पाहिलं तर 1 धाव का घेतली होती, त्याचं कारण हे होतं की जिथून आपण पाहू शकतो की निलेश ह्या खेळाडूला अनेक वेळा पाहिले गेले की अनेक मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण येत असताना जरूर पाहिले गेलेत अनेक मैदानावर. आणि एक प्रभावी यंगस्टर खेळाडू म्हणजे आपण पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या खेळाडूवर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं तर भरपूर इन्व्हेस्ट करत राहिलं तर भरपूर मात्र या खेळाडूचा फायदा देखील होईल आणि आपल्या संघासाठी एक चांगला बॅटर म्हणून जसं आपल्याला पाहायला मिळेल. या पुन्हा वेळेला पाहिला पण तर फटका हवेत खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडे पुढे आले, त्यांचा अंदाजच चुकला. चेंडूला कलेक्ट केलं जातंय. आता 2 धावा मात्र इथून जोडल्या गेल्यात या दोन्ही बॅटर्सने. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी बरोबरीमध्ये पोहोचली आहे. 1 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्कोर इज लेवल. 7 मध्ये 1. चला धानीव टीमचे कॅप्टन विनंती करतो की आपण सुद्धा या. समोर खेळलाय फटका. अगदी आपण पाहू शकतोय ती डाऊन ग्राउंड शॉट चाललाय. अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि जवळ आपण पाहिलं तर विजयी धाव नक्कीच येताना पाहायला मिळते. आणि अशा तऱ्हेने या सामन्यामध्ये मोठा विजय मात्र मिळवला गेलाय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीम. नक्कीच ओमसाई बंगली टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय आम्ही. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं तर अनेक संघांना मात्र इथे प्राधान्य देतोय आणि नक्कीच ओमसाई बंगली संघाला देखील प्राधान्य दिलंय. परंतु आजचा दिवस आपण पाहिलं तर नक्कीच हा पहिला ऑफिशियल मॅच आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच आपण पाहिलं तर थोडासा नक्कीच बॅडलक राहिलाय, परंतु आपण पाहिलं अपयशी यशाची पायरी आहे. प्रगती करत राहा. नक्कीच आपण पाहिलं कर्णधार इथे आलेले आहेत.
त्याला वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीमच्या कर्णधारांना देखील विनंती करतोय की आपण देखील या टॉस करूया. आपण त्याप्रमाणे दोन टीम्स आपण पाहिलं तर म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही आणि विरा अँड विहा अँड विरा 11 आपण पाहिलं तर धारीव ही टीम आपल्याला जर पाहायला मिळेल. या अजय आपण या आपल्या शुभस्ते करूया आपण हा टॉस. वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही टीम सामनावीराचा पुरस्कार जातोय खेळाडूला